ओके, सो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज आपण एक अत्यंत इंटरेस्टिंग मेडिटेशन टेक्निक करायला शिकणार आहोत. काही दिवसांपूर्वी आपण मेडिटेशनचं एक वर्कशॉप घेतलं होतं. त्या वर्कशॉपमध्ये हे टेक्निक शिकवण्यात आलं होतं. आज आपण त्याच वर्कशॉपचं रेकॉर्डिंग पाहणार आहोत. हे जे मेडिटेशन टेक्निक आहे, हे मेडिटेशन टेक्निक सगळ्यांना लाभदायक ठरलेलं आहे. मेडिटेशनमधून जे काही बेनिफिट्स आपल्याला अपेक्षित आहेत, ते सगळे बेनिफिट्स, ते सगळे फायदे या मेडिटेशन टेक्निकमधून देखील मिळतात. जसं मी कायम सांगत असतो की मेडिटेशनमुळे माणसाच्या आयुष्यातले 99% इश्यू सॉल्व्ह होतात. मग ते शारीरिक असतील, मानसिक असतील, आर्थिक असतील, रिलेशनशिपचे असतील, एज्युकेशन संबंधी असतील, करिअर संबंधी असतील, आजूबाजूच्या माणसांसंबंधी असतील, कुठलेही असतील. माणसाच्या आयुष्यातले 99% इश्यू मेडिटेशनमुळे सॉल्व्ह होत असतात. आज आपण जे मेडिटेशन करायला शिकणार आहोत, त्याच्यामुळे देखील हे सर्व फायदे आपल्याला मिळत असतात. आशा आहे की हे मेडिटेशन टेक्निक आपल्याला नक्की आवडेल. सो सुरुवात करूया तो व्हिडिओ पाहायला. मानवी मनामध्ये विचार कुठल्या फॉर्मॅटमध्ये येत असतात? तर मानवी मनामध्ये जेव्हा विचार येतात, जेव्हा आपण मेडिटेशन करायला सुरुवात करतो, ठीक आहे, जेव्हा आपण डोळे बंद करून बसतो मेडिटेशनला, तेव्हा आपल्या मनामध्ये भरपूर विचार येत असतात. बरोबर. ते विचार कुठल्या स्वरूपात येत असतात, कुठल्या फॉर्मॅटमध्ये येत असतात? तर आधी एक विचार येतो, त्यातून अजून एक विचार येतो, त्यातून अजून एक विचार येतो, त्यातून अजून एक विचार येतो. असं करत करत विचारांची साखळी तयार होते. समजा मी 20 मिनिटं मेडिटेशन करत असेल, समजा आपण 20 मिनिटं मेडिटेशन करत असू, तर त्यामध्ये एखाद्या व्यक्तीला पूर्ण 20 मिनिटं मनामध्ये विचारच आले, असं होऊ शकतं. पण सुरुवातीला असलेला विचार 20व्या मिनिटापर्यंत राहत असतो का? नाही. 20व्या मिनिटापर्यंत आपण कुठे जाऊन न पोहोचलेलो असतो. बरोबर की नाही? म्हणजे आपल्या मनामध्ये विचार येताना पूर्ण 20 मिनिटं एकच विचार राहत नाही, तर एकातून एक एकातून एक एकातून एक विचार येत जातात. बरोबर. ही साखळी निर्माण होण्यामागचं कारण काय असू शकतं? ही साखळी तेव्हा निर्माण होते जेव्हा आपण त्या विचारांच्या मध्ये गुंततो, आपण त्या विचारांच्या मध्ये रमतो, आपण त्या विचारांच्या मागे जातो. सगळ्यात सुरुवातीला जो पहिला विचार आपल्या मनामध्ये मेडिटेशन करताना आलेला असतो, त्या पहिल्या विचारामध्येच जर का आपण गुंतलो नाही, आपण जर का त्यामध्ये रमलो नाही, आपण जर का त्या विचाराच्याकडे साक्षी भावाने पाहिलं, तर कदाचित त्यातून नवीन विचार जन्माला येणारच नाही. आणि याचा मार्ग काय? तर याचा मार्ग हाच आहे की स्वतःच्या मनात आलेल्या विचारांच्याकडे साक्षी भावाने पाहायला सुरुवात कर. साक्षी भाव म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा आपण स्वतः इन्व्हॉल्व नसतो, लांब उभं राहून फक्त ती गोष्ट आपण पाहत असतो, त्याचं फक्त निरीक्षण करत असतो, तेव्हा त्याला साक्षी भावाने तुम्ही ती गोष्ट पाहताय असं म्हटलं जातं. राईट. एखादी घटना घडते आणि त्या घटनेमध्ये मी इन्व्हॉल्व नाहीये, मी लांब उभं राहून ती घटना बघतोय, मी त्या घटनेचा साक्षीदार आहे. बरोबर. तेव्हा त्याला साक्षी भावाने मी ती घटना पाहतोय असं म्हणतो. अशा वेळेला मग आपण त्या घटनेमध्ये गुंततो. बरोबर. सो आज आपण मेडिटेशन मध्ये काय करणार आहोत? तर आज आपण मेडिटेशन मध्ये काल जे केलं ते सगळं करणार आहोत, पण आता आपण डोळे आपले बंद सुद्धा करणार आहोत आणि मनामध्ये जे विचार येतील त्या विचारांच्याकडे आपल्याला साक्षी भावाने पाहायचंय. ऍज अ थर्ड पर्सन म्हणून आपल्याला विचारांच्याकडे पाहायचं. जेव्हा तुम्ही एक थर्ड पर्सन म्हणून विचारांच्याकडे पाहता, तेव्हा तुम्ही त्यामध्ये गुंतत नाही, आणि तुम्ही त्यामध्ये जेव्हा गुंतत नाही, तेव्हा त्यातून नवीन नवीन विचार जन्माला येत नाही. हे डे वनला होणार नाहीये. ठीक आहे, आज तुम्ही सुरू केलं आणि सगळ्या विचारांच्याकडे साक्षीभावाने पाहायला सुरुवात केली, बस मस्त झालं मेडिटेशन. असं कदाचित डे वनलाच नाही होणार. बरोबर. पण आपल्याला ही गोष्ट ट्राय करायची आहे की तुमच्या मनामध्ये विचार येणार आहेत, पण त्या विचारांच्या मध्ये गुंतायचं नाहीये. फॉर एक्झाम्पल, जसं आकाशामध्ये ढग येतात, बरोबर. ते ढग एकामागोमाग एक येत असतात, पण आकाश त्याच्यामध्ये गुंतत नसतं. आकाश केवळ त्या ढगांच्याकडे पाहत असतं. तसंच आपल्या मनामध्ये एकामागोमाग एक विचार येणार आहेत आणि आपल्याला त्या विचारांच्याकडे फक्त पाहत राहायचं. विचाराला आपल्याला फक्त नोटीस करायचंय की ओके, माझ्या मनामध्ये हा विचार आला, ओके नेक्स्ट हा विचार आला, ठीक आहे नेक्स्ट हा विचार आला, हेच करायचंय आपल्याला. जेव्हा आपण हे करायला सुरुवात करतो, तेव्हा मग दोन विचारांच्या मधली गॅप वाढायला लागते. बरोबर. तेव्हा दोन विचारांच्या मधली गॅप वाढायला लागते.
आणि मग नंतर काही दिवसांनी, आज डे 1 ला कदाचित हे नाही होणार, डे 1 ला कदाचित तुम्हाला दोन विचारांच्या मध्ये गॅप सापडणारच नाही, पण नंतर नंतर जेव्हा दोन विचारांच्या मध्ये गॅप सापडायला सुरुवात होते तेव्हा मग त्या गॅपवर सुद्धा लक्ष केंद्रित केलं जातं. ती जी रिकामी जागा असते ती रिकामी जागा अनुभवली जाते. येते लक्षात? सो आज आपल्याला मेडिटेशन मध्ये एवढंच करायचंय की डोळे बंद करून स्वस्थ बसायचंय, शरीराची कणभरही हालचाल करायची नाही आणि आपल्या मनात जे काही येतंय त्याच्याकडे साक्षी भावाने केवळ पाहत राहायचंय. मनामध्ये कुठल्याही भावना येऊ शकतात, इमोशन्स येऊ शकतात, त्याच्याकडे सुद्धा आपल्याला साक्षी भावाने पाहायचंय की ओके, माझ्या मनामध्ये आता राग येतोय, मला इरिटेट होतोय, माझ्या मनामध्ये इरिटेशनची भावना जागृत होतीये. सो त्या इरिटेशनला सुद्धा आपल्याला एक थर्ड पर्सन म्हणून ऑब्झर्व करायचंय, नोटीस करायचंय, केवळ नोटीस करायचंय. बरोबर? जेव्हा आपल्या मनात येणारे विचार आणि मनात येणाऱ्या भावना आपण केवळ नोटीस करतो तेव्हा मग आपलं बिहेवियर ते विचार, ते भावना कंट्रोल करत नाही. म्हणजे कसं की मला राग आला आणि मी रागाच्या भरावाने काहीतरी बोलून घे समोरच्या व्यक्ती, असं अनेक जण करतात की नाही. म्हणजे काय, तर ती भावना तुम्हाला कंट्रोल करते. तुमच्या मनामध्ये कुठला तरी विचार आला आणि त्या विचारानुसार तुम्ही काहीतरी रिॲक्ट करून मोकळे झालात, रिस्पॉन्ड करून मोकळे झालात. म्हणजे काय, तर तुमच्या मनातले विचार तुम्हाला कंट्रोल करताय. तुम्ही म्हणजे विचार नाही आहात मित्रांनो, तुम्ही म्हणजे विचार नाही, तुम्ही म्हणजे भावना नाही, तुम्ही म्हणजे हे मन नाही. अध्यात्म हेच सांगतं की नाही की आपण म्हणजे हे मन नाही आहोत. माझ्या मनात राग आला असं आपण बोलताना बोलत असतो. बरोबर? म्हणजे काय, तर आपण आणि राग किंवा आपण म्हणजे कुठलीही भावना नाही होत, आपण म्हणजे कुठलाही विचार नाही होत. आपल्याला त्या विचाराकडे, त्या भावनेकडे एक फक्त थर्ड पर्सन म्हणून पाहायचंय. त्याला म्हणायचं ठीक आहे बाबा, आलास ना, विचार आला ना, ठीक आहे, आलास तर आता जसा आलास तसा तू गेलास तरी चालेल, माझ्यावर हवी नको होस. आपल्याला माहिती असेल की एक पुस्तक आहे, त्याचं नाव असं आहे डोंट बिलीव्ह एव्हरीथिंग यू थिंक. माहितीये या पुस्तकाचं नाव? ऐकलंय कधी कोणी? डोंट बिलीव्ह एव्हरीथिंग यू थिंक. म्हणजे काय, तर तुमच्या मनात आलेला कुठलाही विचार सिरियसली घेऊ नका, त्याच्यावर विश्वास नका ठेवू. तो एक विचार आहे, विचार असतो, तो येत असतो, तसा असा जात पण असतो, पण त्याला तुम्ही सिरियसली नका घेऊ एवढं. बरोबर? म्हणजेच तुमची कुठलीही रिॲक्शन, तुमचं कुठलंही बिहेवियर तुमच्या मनात येणाऱ्या विचाराने कंट्रोल नाही करता कामा. कुठलीही घटना घडल्यानंतर मनामध्ये विचार येतात, मनामध्ये भावना येते आणि आपण क्षणाचाही विलंब न करता रिॲक्ट होतो. बरोबर की नाही? लहान लहान गोष्टीवर आपण इमिजिएटली रिॲक्ट होऊन मोकळे होत असतो. पण जर कुठलीही घटना आणि त्यावरची आपली रिॲक्शन यामध्ये जर का थोडासा वेळ गेला तर तो वेळ आपली रिॲक्शन चेंज करू शकतो. जर आपण मध्ये 2 मिनिटं घेतली तर. बरोबर? म्हणजे आपली रिॲक्शन आपण कंट्रोल करायची, आपली सतसत विवेक बुद्धी वापरून आपण आपली रिॲक्शन कंट्रोल करायची आहे. माझ्या विचारांनी किंवा माझ्या भावनांनी नाही ठरवायचं की मी काय रिॲक्ट करायचंय, ते मी ठरवेन. हेच आपल्याला आज मेडिटेशन मध्ये करायचंय की मेडिटेशन चालू असताना मनामध्ये तुमच्या विचार येतील, त्या विचारांच्याकडे केवळ पहा, त्यांना फक्त नोटीस करा की माझ्या मनामध्ये कुठले कुठले विचार आले, हा विचार आला, तो विचार आला, या विचार आला, त्या विचार आला, ही भावना आली, ती भावना आली. एवढंच आपल्याला आज एवढंच करायचं की मेडिटेशनला बसल्यानंतर तुमच्या मनामध्ये विचार येणार, तुमच्या मनामध्ये भावना येणार, तुम्हाला त्याच्याकडे एक थर्ड पर्सन म्हणून पाहिजे. हे केलं असता काय होतं, तर असं समजा की मेडिटेशन मध्ये हे करणं म्हणजे ही नेट प्रॅक्टिस आहे. नेटमध्ये केलेली कुठलीही प्रॅक्टिस म्हणजे नेट प्रॅक्टिस. बरोबर की नाही? आपण इथे नेट प्रॅक्टिस करणार आहोत, म्हणजे मेडिटेशन मधून बाहेर आल्यावर रिअल लाईफ मध्ये जगताना सुद्धा आपोआप ते आपल्या बिहेवियर मधून येईल. कोणी काय बोललं तरी आपण लगेच रिॲक्ट करणार नाही, मनामध्ये काही विचार आला तरी आपण लगेच त्याला सिरियसली घेणार नाही, मध्ये थोडासा वेळ जाईल, आपण त्याला केवळ नोटीस करू आणि जेव्हा हे करायला लागतो तेव्हाच आपोआप मन शांत होत जातं. मन शांत होणं म्हणजे मनात विचारच न येणं असं नाही. मन शांत होणं म्हणजे मनात येणाऱ्या विचारांनी आणि भावनांनी तुम्हाला नियंत्रित न करणं म्हणजे मन शांत होणं.
मनाचं कामच आहे विचार तयार करणं. मित्रांनो, मन नाही विचार तयार करणार तर कोण करणार? आणि जर त्याने विचार तयार करणं थांबवलं तर मग कसं व्हायचं आपलं? मग तो असं नाही करणार, तुम्हाला हवं तेव्हा मी विचार तयार करायचे आणि तुम्हाला हवं तेव्हा मी नाही तयार करायचं, असं कसं? ही नैसर्गिकरित्या घडणारी गोष्ट आहे. बरोबर. सो आपल्या मनामध्ये नियमित विचार येत असतात. कितीही मोठी आध्यात्मिक व्यक्ती असो, एनलाइटन असो, आत्मसाक्षात्कारी व्यक्ती असो, याचा अर्थ त्या व्यक्तीच्या मनामध्ये आता विचारच येत नाहीयेत असं नाही होत. असं होऊच शकत नाही. विचारांच्या शिवाय आपण जगूच शकत नाही. मनात विचार येणार आहेत, पण त्या विचारांनी तुम्हाला कंट्रोल नाही करता काम, त्या भावनांनी तुम्हाला कंट्रोल नाही करता काम. हे जर आपल्याला रिअल लाईफ मध्ये सुद्धा करायचं असेल तर त्यासाठी आपण त्याची ही नेट प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण रोज दिवसातले 20 मिनिटं 2 वेळेला, सकाळी 20 मिनिटं, संध्याकाळी 20 मिनिटं ही नेट प्रॅक्टिस करणार आहोत. म्हणजे आपण मेडिटेशन मध्ये मनात आलेल्या विचारांच्याकडे आणि मनात आलेल्या भावनांच्याकडे एक थर्ड पर्सन म्हणून पाहायला सुरुवात करणार. कळलं का की डोक्यावरून गेलं? डोक्यावरून गेलं की डोक्याच्या आतून गेलं? डोक्याच्या आतून गेलं की डोक्यामध्ये राहिलं? ओके. सो आज आपण मेडिटेशन मध्ये काय करणार आहोत मित्रांनो? तर काल आपण जे काही केलं ते सगळं करणार आहोत. शरीराची कणभर देखील हालचाल न करता स्वस्थ बसून राहणार आहोत. बरोबर. पाठ ताट असायला हवी. त्याचबरोबर आज आपण त्यामध्ये 2 ऍडिशन करणार आहोत. एक म्हणजे आपण डोळे बंद करणार आहोत. डोळे का बंद केले जातात मेडिटेशन मध्ये? तर जेव्हा आपण कुठली तरी आतमध्ये ऍक्टिव्हिटी करत असतो तेव्हा डोळे बंद करायची गरज असते. जर आपण काही ऍक्टिव्हिटी करणार नसू तर डोळे बंद करायची सुद्धा आवश्यकता नाही. उलट मित्रांनो, अनेकांना हे माहिती असेल की डोळे बंद केल्यावरच मनात जास्त विचार येतात. काल अनेकांनी मेडिटेशन केलेलं आहे डोळे उघडे ठेवून, तेव्हा एवढे विचार नसतील आले जेवढे आज येणार आहे. आज बघा, फुल वेब सिरीज सुरू होणार आहे आज, डोळे बंद केले की लगेच. एक अशी वेब सिरीज ज्याचे एपिसोड कधी संपतच नाही. के ड्रामा पण त्याच्यासमोर काहीच नाही. हो की नाही? डोळे बंद केले की बसा 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 विचारायला सुरुवात होणार आहे. पण तुम्हाला त्या विचारांमध्ये गुंतायचं नाहीये. तुम्हाला फक्त त्या विचारांना नोटीस करायचं आणि त्यासाठी आपल्याला डोळे बंद करायचे. ओके, कळलंय आज आपण काय करणार आहोत ते? ओके. आता कोणाला काही शंका असतील तर एकदा पटकन विचारून घ्या. बोला, वसुधाताई कुठे गेल्या आमच्या? वसुधाताई कुठे आहात? म्हणजे विचार थांबा, इंगोलेताई थांबा. वसुधाताईंच्याकडे आधी मी जातो. बोला वसुधाताई. विचार आला डोक्यात म्हणजे येणारच, तर आला तर थर्ड पर्सन बघायचं म्हणजे काय, त्यात गुंतायचं नाही हे कळलं मला. पण थर्ड पर्सननी बघायचं म्हणजे काय, मग तो विचार जाऊ दे म्हणायचं, मनात काय म्हणायचं पण की हा काहीच विचार नाही म्हणायचं. आपल्याला काय करायचं? त्याला थांबायचं तो थांबेल, त्याला जायचं तो जाईल. त्याच्या व्यवहारामध्ये आपण हस्तक्षेप पण नाही करायचा. आपल्याला त्या विचाराच्याकडे फक्त पाहिजे. अच्छा, विचार आलाय माझ्या मनामध्ये. अच्छा, हा विचार आलाय. ओके ओके ओके, ठीक आहे. अच्छा, मी काल काय केलं ह्याचा विचार आलाय आता. ठीक आहे. तुम्ही एक थर्ड पर्सन म्हणून त्या विचाराच्याकडे पाहिलात ना की तो विचार जास्त वेळ राहणारच नाही. कदाचित तुमच्या मनामध्ये असा विचार येईल की अरे, मी एक थर्ड पर्सन म्हणून विचाराच्याकडे पाहतोय, हा सुद्धा विचार आहे. पण म्हणजे आपण असं म्हटलं, मनात असं आलं तरी चालेल की हा विचार आला आपल्या मनात. हा, चालेल, काही हरकत नाही. तुम्ही स्वतःशी मनातल्या मनामध्ये बोललात तरी चालेल की ओके, माझ्या मनामध्ये आता हा विचार आला. बरोबर. राकेश सरांनी आज किती इरिटेट केलं, हा विचार माझ्या मनामध्ये येतोय. राकेश सर काय बोलतात कधी कधी काही कळतच नाही, हा विचार माझ्या मनामध्ये आलाय. असे विचार जरी तुमच्या मनामध्ये आले तरी तुम्हाला फक्त नोटीस करायचंय की ओके, माझ्या मनामध्ये हा विचार आलाय. ठीक आहे. आता तर का तो तरी पण थांबू देत. त्याला जायचं असेल जाऊ देत. आपण म्हणजे विचार नाहीच होत. आता आपल्या समजा आपण रस्त्यावरून चाललोय आणि आपल्या बाजूने जर एखादी व्यक्ती जात असेल तर त्या व्यक्तीने कुठे जायचं किंवा कुठे जायचं नाही, त्याने तिथेच थांबायचं की तिथून उठून निघून जायचं, हे आपण ठरवत असतो का? हाच माइंडसेट घेऊन आपल्याला मेडिटेशन करायचं आहे की तो विचार म्हणजे रस्त्यावरची माणसं आहेत, सगळ्या माणसांची बोलायला जायचं नाही. नोटीस करायचं फक्त की अच्छा, आज एक ना लाल ड्रेसवाली मुलगी बघितली बरं का मी, एवढंच. त्या मुलीशी बोलायला जायचं नाही. येते लक्षात मी काय सांगतोय ते? जसं आपण रस्त्यावरून जाणाऱ्या माणसांना, रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांना पाहत असतो की ओके, बीएमडब्ल्यू गेली, पीएमटी बस गेली, असं नुसतं पाहत असतो, तसं त्या विचारांच्याकडे पाहायचंय.
बसमध्ये जाऊन लगेच बसायचं नाही आपल्याला, ती बस कुठल्या कुठे घेऊन जाईल हो. आपल्याला माहित पण नाही, ती बस कुठली कुठे घेऊन जाईल ते पण माहित ते नसतं आपल्याला. त्यामुळे मेडिटेशनच्या सुरुवातीला माहिती असतं का की 20व्या मिनिटाला कुठला विचार येणार आहे, बरोबर की नाही. सो जसं रस्त्यावरून जाणाऱ्या माणसांच्याकडे गाड्यांच्याकडे आपण पाहत असतो, तसंच मनात येणाऱ्या विचारांच्याकडे आपण फक्त पाहायचंय. आता त्या लोकांना थांबायचं तर थांबतील, जायचं तर जातील, वेळ आली की आपण उठून निघून जायचं, संपला विषय. ठीक ओके. आहे. हो हो हो. हो. आलं अजून काय लक्षात. विचारायचं आहे? धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. बोला, शिवकन्या बोला. शिवकन्या इंगोले, नावच छान आहे यांचं, शिवकन्या. वा वा. बोला, ऑडिओ ऑन करा आणि बोला. सर, आपण डोळे उघडे ठेवूनच मेडिटेशन करायचं की बंद करूनच करायचं? म्हणजे आता मी सांगितलं की आज आपण डोळे बंद करून करणार आहोत. नाही सर, आज बंद करून करतोय म्हणजे आपल्याला आज जास्त विचार येणार आहे, पण ऍक्च्युली प्रोसेस कुठली आहे की बंद करून करणे किंवा आपण ओपन ठेवून करणे? घेरंड संहिता नावाच्या पुस्तकामध्ये मेडिटेशनच्या 112 पद्धती सांगितलेल्या आहेत. दरवेळेला डोळे बंद करूनच मेडिटेशन केलं जातं असं नाहीये. काल आपण मेडिटेशनच केलं, कालचं मेडिटेशन टेक्निक वेगळं होतं, कालची फर्स्ट स्टेप होती आणि आज मी त्याच्या पुढची स्टेप सांगतोय असं नाहीये. कालचं मेडिटेशन हे पूर्ण वेगळं होतं, आजचं मेडिटेशन हे पूर्ण वेगळं आहे. ओके. नुसते डोळे बंद केल्यावर सुद्धा मेडिटेशनची टेक्निक चेंज होते, कारण आतमध्ये वेगळ्या गोष्टी घडायला सुरुवात होत असतात. आता त्यामध्ये काय घडतं काय नाही ती बरीच मोठी थिअरी आहे. आपला जो 7 दिवसांचा कोर्स आहे, त्या कोर्समध्ये आपण हे सगळं शिकवत असतो की मेडिटेशन म्हणजे काय, मेडिटेशन मध्ये काय घडणं अपेक्षित आहे. जेव्हा आपण शरीराची हालचाल न करता स्वस्थ बसतो तेव्हा काय घडतं, का स्वस्थ नुसतं बसल्यावर सुद्धा मेडिटेशन होतं. कालच्या मेडिटेशन मध्ये आपण कुठेही लक्ष केंद्रित नाही केलं, काही केलं नाही, डोळे बंद पण नाही केले, फक्त हालचाल न करता स्वस्थ बसून राहिलो. मग हे केल्यावर काय घडतं, काय याला मेडिटेशन म्हणायचं? आपल्याला तर आजपर्यंत हे सांगितलंय की मेडिटेशन मध्ये लक्ष केंद्रित करायचं असतं, पण काल तर नाही केलं आपण. मग कालच्या मेडिटेशनला मेडिटेशन कन्सिडर करायचं की नाही, हाच प्रश्न आहे. मग हा सगळा विषय ही एक भली मोठी थिअरी आहे, जी थिअरी आम्ही 7 दिवसामध्ये कव्हर करत असतो. जर का तुम्हाला मेडिटेशनच्या मागे काय घडतं, ठीक आहे, म्हणजे कसं की समजा माझ्याकडे एखादा लॅपटॉप असेल तर ते लॅपटॉप वापरायचा कसा ते आपण या वर्कशॉपमध्ये शिकणार आहोत. पण ते लॅपटॉपच्या मागे काय आहे, आतमध्ये काय काय आहे, मग ते सॉफ्टवेअर कशा प्रकारे काम करतं, मग कुठल्या सॉफ्टवेअरचं काय काम असतं, मग जर मला हे काम करायचं असेल तर मी काय करायला हवं, किंवा मी जेव्हा अशी बटणं हे करतो तेव्हा समोर स्क्रीनवर अक्षरं उठतात, त्याच्या मागे काय काय घडतं ते सगळं आपण आपल्या कोर्समध्ये सांगत असतो. आणि त्यामुळे ती 7 दिवसाची पूर्ण थिअरी आहे, त्या 7 दिवसामध्ये आपण हे सगळं शिकवत असतो. आता फक्त मी तुम्हाला एवढं सांगेन की ऍक्च्युअल त्या कॉम्प्युटरच्या मागे काय घडतं हे तुम्हाला जाणून घ्यायला हवंय का, घ्यायचं असेल तर मी तुम्हाला असं म्हणेन की तुम्ही आपला कोर्स करा, कोर्समध्ये तुम्हाला हे सगळं मिळेल. पण इथे मग मी तुम्हाला असं म्हणेन की आपण या सगळ्या गोष्टी पाहायला जातो का. हा समजा आता माझ्या हातामध्ये आहे हा मोबाईल, मला कोणाला तरी फोन लावायचा, मी फोन करतो, बोलतो, विषय संपला. मग त्याच्या मागे मेकॅनिझम काय असेल, मग काय विज्ञान आहे, काय सायन्स आहे, मग तो कसा तो सिग्नल जातो वगैरे वगैरे, हे सगळं शोधून काढतो आपण नाही. ओके, एक्झॅक्टली, बरोबर. म्हणजे ते शोधून काढायचं असेल तर त्याचा पण एक कोर्स आहे. तुम्हाला जर का ऍक्च्युअल मेडिटेशन कशा प्रकारे केलं जातं, पण एक गोष्ट आहे, जर का याच्या मागे काय घडतं हे जर तुम्हाला कळलं, तुम्हाला माहिती असेल, तर उद्या याच्यामध्ये कुठलाही बिघाड निर्माण झाल्यानंतर तुम्ही स्वतः तो सॉल्व्ह करू शकता. हो, एक्झॅक्टली. किंवा माझा जर फोन लागत नाहीये तर का लागत नाहीये, किंवा माझा फोन बोलता बोलता मध्येच का डिस्कनेक्ट होतोय हे तुम्हाला कळू शकतं. आणि त्यामुळे याच्या आतमध्ये काय आहे, याच्या मागे कुठली टेक्नॉलॉजी आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर की नाही. म्हणजे कसं, तर तुमच्या मेडिटेशन मध्ये येणारे अडथळे जर का तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील तर त्यासाठी मग त्याच्या मागे काय घडतं, काय मेकॅनिझम आहे, माझं मेडिटेशन का होत नाहीये, मेडिटेशन होतंय म्हणजे काय होतंय, होत नाहीये म्हणजे काय होत नाही. मी जर तुम्हाला आता सगळ्यांनी इथे हा प्रश्न विचारला की भाई लोक मेरे को बताओ मेडिटेशन होणं म्हणजे काय होणं, कोण सांगेल मला, सांगा मेडिटेशन होतंय म्हणजे काय. कोणी सांगू शकेल इथे की मेडिटेशन झालं म्हणजे ना मला असं हलकं हलकं वाटलं म्हणजे माझं मेडिटेशन झालं, बरं म्हणजे डोळ्यासमोर असं रंगबिंग आले म्हणजे मेडिटेशन झालं असं. काही जण म्हणतात मेडिटेशन मध्ये विचार नाही येता कामा, पण विचार न येणं म्हणजे काय हे तरी आपल्याला माहितीये का, मन विचाररहित होणं म्हणजे काय हे माहितीये का आपल्याला.
नाही, म्हणजे आपण एक अशी गोष्ट शोधतोय जी काही आपल्याला माहितीच नाहीये. बरोबर, पण ती गोष्ट काय आहे हे सुद्धा सगळं आम्ही त्या कोर्समध्ये सांगत असतो. जर तुम्ही इच्छुक असाल तर तो कोर्स करू शकता, कारण त्या कोर्समध्ये माझं आयुष्यभराचं मी मिळवलेलं ज्ञान आहे, ते ज्ञान मी त्या कोर्समध्ये सांगत असतो. बरोबर, त्यामुळे आता फक्त मी तुम्हाला म्हणेन की आज तुम्हाला मेडिटेशन करायचंय. एक गोष्ट लक्षात ठेवा, कालचं मेडिटेशन हे मेडिटेशनच होतं, आजचं मेडिटेशन पण मेडिटेशनच आहे. मी या आपल्या विनामूल्य वर्कशॉपची जी जाहिरात केलेली त्यात मी असं म्हणलं होतं की मी एकच मेडिटेशन टेक्निक तुम्हाला सांगणार आहे, पण आपण 2 मेडिटेशन टेक्निक ऑलरेडी शिकलेलो. काल एक मेडिटेशन केलं, आज एक मेडिटेशन केलं. आज केलं म्हणजे आज आपण करणार आहोत. राईट, सो कालचं पण एक मेडिटेशन होतं, त्याचे सुद्धा तेवढेच फायदे आहेत. आजचं पण एक मेडिटेशन आहे, याचे सुद्धा तेवढेच फायदे. कळलंय का मी काय म्हणालो ते शिवकन्याताई? अजून काहीतरी मनामध्ये शंका आहेत तुमच्या, पूर्ण क्लिअर नाही झालेलं, बरोबर की नाही? बोला मग, बोला, बोलू शकता, काही हरकत नाही, 10 वाजले तरी चालतील. असं वाटतं की खरं म्हणजे कधी कधी ना मेडिटेशन करतो ना आपण, पण ते मेडिटेशन होतच नाही. व्हायला हवं म्हणजे काय व्हायला हवं? म्हणजे असं की आता आता कालचा क्वेश्चन होता की मन शांत असणं म्हणजे मन कधी शांत होतं. मग ज्यावेळेस आपण एक्झॅक्टली सर्व गोष्टी करतो त्यावेळेस मन शांत होतं ना. आता परत तुम्ही म्हणणार की सर्व गोष्टी म्हणजे कुठल्या, म्हणजे बरोबर ना. मग मी तुम्हाला असं विचारतोय की मेडिटेशन होत नाहीये, तुम्हाला कळलं कसं? मेडिटेशन होतंय म्हणजे काय होतंय? म्हणजे मेडिटेशन होत नाही म्हणजे असं की आपण जसं पाहिजे आता तुम्ही म्हणतात की नाही डोळे उघडे ठेवून जर करायचं असेल तर विचार नाही येत एक्झॅक्टली, पण ज्यावेळेस आपण डोळे बंद करतो त्यावेळेस विचारांची अशी साखळी लागते आणि असं वाटतं की आपण किती विचार करतोय, अनंत विचार, म्हणजे जगाचा सगळा बोज आपल्यावरच येऊन पडलाय की काय, किंवा जगासाठी सगळाच विचार आपण करतोय का, एवढे विचार का येतात असं. मग आपण विचार काय मेडिटेशन येतात म्हणजे मनाचं कामच आहे विचार करणं. काही काही मन ओव्हर टाइम करतं, तर काही मन जेवढं काम सांगितलं तेवढंच काम करतं. काही जणांचं मन असं असतं की ज्याला जास्त काम करायला आवडतं किंवा त्याला जास्त काम करायची सवय लागलेली असते, काम न करता बसताच येत नाही. आपण त्याला काम न करता बसायला कधी शिकवलंच नाही, आपण त्याला सतत काम करायला लावलेलं असतं. पूर्ण दिवसभर सुद्धा 10 मिनिटं जरी रिकामी मिळाली तरी आपण काही न करता बसतो का? नाही, आपण लगेच मोबाईल काढतो, स्क्रोल करायला सुरुवात करतो, आजूबाजूच्या लोकांची गप्पा मारायला सुरुवात करतो, गाणी ऐकतो, कुठेतरी काहीतरी ठेवलं असेल तर ते काढून वाचतो. म्हणजे 10 मिनिटं जरी वेळ रिकामा आपण राहिलो तरी आपण काही न करता बसतो का? नाही, म्हणजे आपण या मनाला ना सारखं कुठेतरी गुंतवलेलं आहे. असं असताना तुम्ही मेडिटेशन मध्ये त्याला म्हणलात की आता शांत बसा, तर तो कसा शांत बसेल? तो म्हणेल शांत बसणं म्हणजे काय असतं, मला तुम्ही कधी सांगितलंच नाही. म्हणून मेडिटेशन मध्ये आपल्या मनामध्ये एवढे विचार येतात. मला सांगू शका धारणा आणि ध्यान मध्ये काय फरक आहे? ध्यान सांगू शकते, धारणा नाही सांगता येणार मला. उलट आहे, उलट आहे शिवकन्याताई, उलट आहे. धारणा सांगता येईल एक वेळ, ध्यान म्हणजे काय ते नाही सांगता येणार. ज्याला तुम्ही ध्यान समजताय ते ध्यान नाहीच आहे. सांगा बरं एकदा तुमच्या दृष्टीने ध्यान म्हणजे काय, बोला. नको सर, मग ते उलट बोला, अरे मिल गए रे, बोला बोला. म्हणजे सर मी जे वाचलंय किंवा जे ऐकले त्याच्यातून सांगते. म्हणजे ठीक आहे ना. म्हणजे एखाद आपण म्हणतो माऊली समाधीला बसले होते, मग ते ध्यानात बसले होते ना, तसं बसणं म्हणजे ध्यानाचं असं मला वाटतं. हो ताई, पण ध्यानात म्हणजे काय? तर मी मांडी करून बसलोय, पाठ टाके, डोळे बंद केले, इज इक्वल टू ध्यान. ध्यान म्हणजे काय? नाही सर, आयडिया नाहीये मला हा, त्याची. ऐका, मी एक गोष्ट लक्षात घ्या, आता इथे सगळ्यांनी ही गोष्ट पहा. धारणा आणि ध्यान मध्ये मुख्य फरक काय आहे? तर आपण मेडिटेशन मध्ये डोळे बंद करतो आणि एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं हे ठरवतो. उदाहरणार्थ मी असं ठरवलेलं आहे की मी श्वासावर लक्ष केंद्रित करणार. ओके, आता मी श्वासावर लक्ष केंद्रित करतो, माझ्या मनामध्ये विचार येतात, मी त्या विचारांच्या मागे जातो, परत माझ्या लक्षामध्ये येतं की अरे नाही, श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय. मग आपण परत त्या आपल्या विचारांना आपण आपल्या या मनाला आणतो आणि श्वासावर लक्ष केंद्रित करतो. परत थोड्या वेळानंतर विचार येतात, परत जातो, परत त्याला घेऊन येतो, परत ते जातं, परत येतं, असं जाई जे होत असते यालाच धारणा म्हणतात. आणि जेव्हा आपलं मन त्या आपण ठरवलेल्या गोष्टीवर राहतं त्याला ध्यान लागलंय असं म्हणतात. ध्यान लागतं, लावलं जात नाही.
आपण कॉन्शियसली करतो त्याला धारणा म्हणतात. आपण केवळ धारणा करू शकतो. ध्यान जेव्हा व्हायचंय तेव्हा होईल, बरोबर की नाही. आणि अजून थोडं सांगायचं असेल तर मी हे पण सांगेन की अनेक वेळेला आपलं ध्यान लागलेलं आपल्याला कळत पण नाही. का कळत नाही? त्यासाठी ती सगळी थेअरी जेव्हा मी तुम्हाला सांगेन तेव्हा तुमच्या लक्षामध्ये येईल की आपण जे करतो त्याला धारणा म्हणतात. आपण त्याला मेडिटेशन म्हणतो इंग्लिशमध्ये, कारण इंग्लिशमध्ये धारणा आणि ध्यान दोन्हीसाठी एकच शब्द आहे, मेडिटेशन. पण भारतीय लँग्वेजमध्ये, इंडियन लँग्वेजमध्ये त्याला धारणा आणि ध्यान हे दोन शब्द आहेत. जेव्हा आपण एफोर्ट्स करत असतो त्या मनाला परत ठरवलेल्या गोष्टीवर आणण्याचे, तेव्हा त्याला धारणा म्हणतात. की मी रोज सकाळ संध्याकाळ धारणा करतो, त्या धारणेमध्ये माझं लक्ष लागतं म्हणजे माझं ध्यान होतं. आलं लक्षामध्ये? आणि त्यामुळे तुम्ही याच्या आधी कधी मेडिटेशन केलंय? नाही केलेलं. तुमच्या ते युट्यूबवर बघून करायचा प्रयत्न केला होता पण नाही झालेलं ते. हो. असंच होतं. ठीक आहे, हरकत नाही. आता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की जरी तुमच्या मनामध्ये विचार येत असले तरी तुम्ही त्यांना ऍज अ थर्ड पर्सन म्हणून पाहू शकता. तुम्ही त्याला विटनेस करू शकता. ती काही फार मोठी अवघड गोष्ट अशातला भाग नाही. सुरुवातीला ते जमणारच नाहीये. कुठलंही मेडिटेशन हे एक स्किल आहे. डे 1 ला आपल्याला ते कुठलंही स्किल जमत नसतं. उद्या जर का मी स्विमिंगला गेलो आणि मी कोचला म्हणलो की मला स्विमिंग शिकायचंय, तर मी एका दिवसामध्ये स्विमिंग करायला शिकतो का? त्याला वेळ लागतो की नाही? एक ते 1.5 महिना तरी स्विमिंग शिकायला लागतो की नाही? मग मेडिटेशन सुद्धा स्किल आहे. ते स्किल आत्मसात करायला वेळ लागणार आहे तुम्हाला. डे 1 ला तर नाही होणार आहे सगळं. आज सुद्धा तुम्ही मेडिटेशन मध्ये बसल्यानंतर मनामध्ये विचार येणार, त्या विचारांच्याकडे एक थर्ड पर्सन म्हणून पाहायचंय. कदाचित तुम्हाला आज हे जमणार नाहीच. ओके ओके, ठीक आहे. थँक्यू सर. ओके. अजून कोणाला काही विचारायचं असेल तर विचारून घ्या. सर नमस्कार, मी अभिषेक पांडे यवतमाळहून बोलतो. अभिषेक पांडे यवतमाळ, व्हिडिओ ऑन करा. आपण रेडिओवर बोलत असल्यासारखा मला फील येतोय. व्हिडिओ ऑन करा तुमचा. ओके ओके, एक मिनिट. माझा प्रश्न हा होता सर, मेडिटेशन करताना नामस्मरणाचा किती आधार घ्यावा? मेडिटेशन मध्ये नामस्मरण केलं जातं, ते एक वेगळं मेडिटेशन आहे. त्याला ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन असं म्हणलं जातं. काल आपण जे काही केलं ते सगळं करायचं, त्याच्याबरोबर डोळे सुद्धा बंद करायचे आणि मनातल्या मनामध्ये नामस्मरण करायला सुरुवात करायची. त्या नामस्मरणावर लक्ष केंद्रित करायचं. बर, ओके ओके ओके, थँक्यू. ओके ठीक. ओके, चला अजून कोणाला काही विचारायचंय की मेडिटेशन स्टार्ट करूया आजचं? ओके, सो हे होतं आजचं मेडिटेशन. हे मेडिटेशन जेव्हा आपण सातत्याने घरी नियमित करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला या मेडिटेशनमधून देखील असंख्य फायदे मिळत असतात. जर या मेडिटेशनबद्दल तुमच्या पण काही शंका असतील तर त्या मला खाली कमेंट करून विचारा. तुमच्या सर्व शंकांना रिप्लाय करण्यात येईल. त्याचबरोबर अनेकांच्या मनामध्ये या शंका देखील असतात की ठीक आहे, मेडिटेशनमध्ये आतमध्ये काय करायचं ते तर या टेक्निकमध्ये तुम्ही सांगितलं, पण मेडिटेशन करताना कशा प्रकारे खाली बसलं जातं, पाठीची पोझिशन कशी असायला हवी, मानेची पोझिशन कशी असायला हवी, हात कसे असायला हवे, हे सगळं जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर याच्या आधी देखील आपण एका व्हिडिओमध्ये एक मेडिटेशनची टेक्निक सांगितलेली होती. त्या व्हिडिओमध्ये आपण श्वासावर लक्ष केंद्रित करून मेडिटेशन कशा प्रकारे केलं जातं हे त्यामध्ये सांगितलेलं होतं. तो व्हिडिओ जर का तुम्हाला पाहायचा असेल तर हा व्हिडिओ संपताना त्याची लिंक मी इथे देईन. ओके, त्या लिंकवर जर का तुम्ही क्लिक केलात तर तो व्हिडिओ देखील तुम्हाला पाहता येईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही शंका असतील तर त्या खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सर्व शंकांना रिप्लाय करण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे, त्या कोर्सची माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे, त्या लिंकवर कोर्सची माहिती आहे, लिंकवर क्लिक करा, माहिती वाचा. काही शंका असतील तर तिकडे दिलेल्या नंबरवर कॉल केलात तरी चालेल. ॲडमिशन घ्या, कोर्समध्ये आपली भेट होईलच. मी स्वतः हा कोर्स कंडक्ट करत असतो. ऑनलाईन कोर्स आहे, लाईव्ह कोर्स आहे, इंटरॅक्टिव्ह कोर्स आहे. मेडिटेशन योग्य पद्धतीने कसं केलं जातं हे तुम्ही शिकून घेऊ इच्छित असाल, शास्त्रोक्त पद्धतीने मेडिटेशन कसे करावे हे तुम्ही शिकून घेऊ इच्छित असाल तर कोर्सला ॲडमिशन घ्या. कोर्समध्ये आपली भेट होईलच. बाकी आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ. बाय बाय.